नमस्कार, रुद्रप्रिया क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सगळं स्वागत आहे. हळदी कुंकू वाहण्यासाठी उलनचे हँगिंग पाहणार आहोत आपण. त्यासाठी आपल्याला हे कॅनव्हास लागणार आहे. मी कॅनव्हास राऊंड शेपमध्ये कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ऊल लागणार आहे. तुम्हाला जी साईज आवडते त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घ्या, काही विषय नाही आहे. त्यानंतर हे शुभलाभचे पॅच आहे, हे लागणार आहे इथे. हे कलरचे घेतले ते मी. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमचे कलर घेऊ शकता. मी इथं ब्लॅक, व्हाईट, डार्क ब्ल्यू आणि स्काय ब्ल्यू असे घेतले ते मी. आता स्टार्ट करूया आपण. गन ग्ल्यू घ्यायचं आहे आपल्याला. गन हीट करून घ्यायची ती. तर बरोबर मध्ये सेंटर काढून घ्यायचं आहे याचं. मी इथं बरोबर सेंटर करून घेतलं याचा. आणि ग्ल्यूने चिटकून घ्यायचं. पहिलं आपल्याला काय करायचं आहे, ब्लॅक कलर यूज करायचा आहे. त्यामुळे ब्लॅक कलर लावून घ्यायचा. यानंतर आपण डार्क ब्ल्यू घ्यायचा आहे कलर. आता व्हाईट आपण जिथून स्टॉप केलं तिथूनच चालू करून घ्यायचे. तुम्हाला असं नसेल जमत असं पण तुम्ही गोल गोल फिरू शकता. हे आता आपल्याला उरलेला कलर सगळं लावून घ्यायचं. आपला लास्टचा कलर स्काय ब्ल्यू हा मी सगळीकडे लावून घेते. आता यावरती आपण शुभ आणि लाभ असे दोन आणले ते आपण हे याच्यावरती चिटकून घ्यायचे. ते छोट्या साईजचे भेटले तर तुम्ही छोट्या साईजचे घ्या. मला छोट्या साईज भेटली नाही, त्यामुळं याला आधीच ग्ल्यू आहे, त्यामुळं मी असंच चिटकवते. तुम्हाला वाटलं गन ग्लूनी चिटकवायचं तर तुम्ही चिटकू शकता. या ठिकाणी मी काही मोती आणि गोल्डनचे बीड्स घेतले. ते सुई दोरा वळून घ्यायचा आहे आपल्याला. मी या ठिकाणी सुई दोरा वळून घेतलेला आहे. आणि आपल्याला एक गोल्डन आणि एक व्हाईट मोती असे घ्यायचे ते आपल्याला. आता या ठिकाणी मी एक मोठा मणी घेते. त्यामध्ये मला हे बाकीचे सगळे मणी ओवून घ्यायचे. ते गोल्डन मनी एक छोट्या साईजचा, जे आपण जे घेतले ना त्याच्यापेक्षा एक साईज मोठी आहे. मोठ्या साईजचा हा असा मणी घेते मी. इथे खाली व्यवस्थित गाठ मारून घ्यायची. याला आपण जी गाठ मारली त्याच्यातूनच ओवून घ्यायचं आहे. त्यानंतर मग एक मोती टाकते मी खाली असं. त्याच्यानंतर जे आपण ही माळ वळून घेतली ना तर याच्यातले वळून घ्यायचे ते. आता या ठिकाणी मोती तर इथं मी गोल्डन मनी पहिला आतमध्ये टाकते. तुम्हाला जितके लांब करायचे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. मी या ठिकाणी पंधराचा सुट्टा करते मी असं. आणि एका मोठ्या मण्यामध्ये वरती ओवून घेते मी. हे असे
करून घ्यायचे आपल्याला बाकीचे राहिलेले पण हे आपल्याला इथं खाली हँग करायचे ते. तर मला असं 15 जास्त वाटतं ते, तर मी 10च घेते आता. या ठिकाणी मी सेकंड पण करून घेते सेम असेच. आता या ठिकाणी मी असा बंच करून घेतलेला आहे. याला मी गाठ मारते. याआधी मी मारली होती. आणि हे या ठिकाणी असं तुम्ही बॅक साईडला असं चिटकून घेऊ शकता. मी इथं गन ग्लूने चिटकून घेईन मी. मी शुभला पहा खाली थोडं चिटकवलं होता. पहिला आपण सेंटरला चिटकवलं होता, पण थोडंसं ते झाकलं जात होतं म्हणून मी हे खाली घेतलं आहे. आता या सेंटरला बरोबर इथं या ठिकाणी मी इथं खून करते, म्हणजे मग हे बरोबर इथं लाईन येतील. हे झाल्यानंतर इथं पण आपल्याला एक हुक लावून घ्यायचे, जेणे की आपल्याला हे हँग करता येईल. तर इथं मी काय केलं आहे, एक अशी पट्टी आहे गोल्डनवाली, तर घेतली. तुम्ही जर नसेल तर तुम्ही डायरेक्ट हे पण असं हँग करू शकता. हे पण मॅचिंग होतं व्यवस्थित, हे पण छान दिसतं. पण मी गोल्डन लावणार आहे, माझ्याकडे आहे म्हणून मी गोल्डन लावणार आहे. इथं हे असं फोल्ड करायचं आणि हे असं लावून घेणार आहे मी इथं, आणि हे सोबत हे पण लावणार आहे. आपण या ठिकाणी आता हे लावून घेऊया. हे असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि इथं पण एक मी मोतीला थोडासा टच करते, आणि इथं पण आपल्याला थोडंसं लावून घ्यायचं आहे. आणि हे जे आहेत ना आपण पट्टी घेतलेली अशी फोल्ड करायची आणि इथं चिटकून घ्यायची व्यवस्थित. आता इथं काय करायचं आहे, की इथं ओपन राहतं नाही, इथं हे व्यवस्थित चिटकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपलं तयार झालं आहे. सेम आपण आता दुसरं करून घेऊया तयार. सेम दुसरं तयार करून घेऊ. अशा प्रकारे आपण दोन्ही हँगिंग तयार करून घेतलेले शुभ आणि लाभ. कसे वाटले नक्की कमेंट्समध्ये नक्कीच सांगा मला. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.